काही दिवसांपूर्वी माझी मुलगी बाहेर गेली होती हक्का नूडल्स खाण्यासाठी. तिला फूड पॉयझनिंगचा खूप त्रास झाला. मग डॉक्टरांनी तिला बाहेरचं खाण्यास सक्त मनाई केली. म्हणून आज मी घरच्या घरी हक्का नूडल्स बनवत आहे. याच्यात आपल्याला 2 पुड्या भेटलेल्या आहेत बघा. एक मसाल्याची पुडी आहे आणि एक सॉसची पुडी आहे. तर बघा, आपण पहिल्यांदा पाणी गरम करायला ठेवलंय. त्याच्यात थोडं मीठ घातलं आणि अर्धा चमचा तेल घातलंय. आता आपण हे नूडल्स सगळे शिजवून घेऊया. आणि जी मसाल्याची पुडी आहे ती वाटीत थोडं पाणी घेऊन आहे ना छान हलवून घ्यायचं. आता तोपर्यंत इकडं नूडल्स छान शिजलेत बघा. आता नूडल्स काढून घ्यायचे, चाळणीवर गाळून घ्यायचे आणि त्याच्यावर गार पाणी घालायचं. इथं पॅन ठेवलाय बघा. पॅनमध्ये तेल घातलं, तेल गरम झालं, त्याच्यात लसूण घातला एकदम बारीक कट केलेला, अद्रक घातलं आणि हा पातळ लांब चिरलेला कांदा घातला. हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर सिमला मिरच घातली त्याच्यावर आणि कोबी घातला. कोबी पण आणि सिमला मिरची पातळ चिरून घ्यायची. कांद्याची पात पण आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची. हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला 2-3 मिनटं. नंतर 1 चमचा व्हिनेगर घातलं आणि 1 चमचा सोया सॉस घातला आहे बघा. आपण हे छान आता परतून घेतलं की त्यात थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार आणि परत 2 मिनटं परतून घ्यायचं. नंतर त्याच्यावर हा हक्का नूडल्स घालायचा आणि जो वाटीत आपण मसाला बनवला होता ना तो मसाला पण याच्यावर ओतून घ्यायचा. त्याच्यानंतर थोडीशी कांद्याची पात आणि कोबी घालायचा आहे. नंतर चिली सॉस घालायचा आहे. आपल्याला जेवढं तिखट हवं आहे ना त्या अंदाजाने आपण याच्यात चिली सॉस घालायचा आहे आणि हे छान मस्तपैकी खालीवर असं हलवून घ्यायचं. आणि ही दुसरी पुडी आपल्याला सॉसची भेटली होती ना नूडल्समध्ये त्याच्यावर घालून घ्यायची. मस्तपैकी नूडल्स बनवायचं बघा. तयार आहे चटपटीत हक्का नूडल्स. जरूर बनवून खा.